हॅलो नमस्कार गाईज, माझ्या रेसिपी इन गार्डन चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते आहे। आज मी मस्तपैकी अशी चुलीवर झणझणीत भाजी बनवणार आहे। भाजी आणि डाळ बनवणार आहे। तर मसूर डाळ कांदा घालून दाल तडका बनवणार आहे। तर मस्तपैकी कांदा आणि हिरवी मिरची आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी तडतडून घ्यायची आहे पूर्णपणे। मोहरी तडतडून झालेली आहे मस्तपैकी अशी छान। आणि ही आहे मसूर डाळ आणि मस्तपैकी मी 1 तास आधीच पहिले भिजत ठेवलेले होते आणि मस्तपैकी डाळ तडका देऊन फोडणी देऊन मस्तपैकी तयार करून घेणार आहे। आणि रेसिपी शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अजिबात। तर बघू शकता कढई मी खाली चुलीवरून खाली उतरून घेतले, कारण की कांदा जाळून चाललेला आहे त्याच्यामुळे। थोडासा मसाला घालणार आहे, त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। आता फोडणी डाळ टाकून घ्यायची आहे, त्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि वाफवून ठेवून घ्यायचे आहे। कोरडी आणि सुकी डाळ बघू शकता। डाळ मस्तपैकी मी आता मिक्स करून घेतलेले आहे आणि 5 मिनटं असंच ठेवून झाकण ठेवून डाळ मस्त कमी जाळ लावून शिजून घ्यायची आहे। आणि मस्तपैकी छान असं डाळ परतून घेतलेले आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजिबात। तर मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे, थोडीशी मिरची टाकून घ्यायची। मस्त अशी 5 मिनटात झटपट तयार होणारी अशी मसूर डाळ आणि 1 तास आधीच भिजत ठेवून घ्यायची, म्हणजे 5 मिनटात तयार होणारी अशी मसूर डाळ तडका लावून घ्यायची आहे। बघू शकता मस्तपैकी अशी डाळी लवकर फुटलेली आहे। आता आपली डाळ तयार झालेली आहे मस्तपैकी अशी। चुलीवरती खायला पण छान लागते आणि अशी शिजायला पण चांगली शिजते अशी झाली। तर चुलीवर केलेले आहे त्याच्यामुळे इथं काळा लागलेला आहे, चुलीजवळ पूर्ण काळा लागलेला आहे भिंतीला। असं नका म्हणून की इथं घाणे किती साफसफाई केली तरी काळा लागतच। आणि डाळ इथं आपली मस्तपैकी तयार झालेली आहे 5 मिनटामध्ये। बघू शकता छान असा कलर आलेला आहे आपल्या डाळीला। झटका आणि पटकन